त्यांना CSR फंड देण्यात येतो आहे. म्हणजे आमचा फंड सगळं वळवण्यात येतो आहे, आमच्या अन्याय होतो आहे आणि यांना विचारणे केल्यावर ते हेड ऑफिसमधनं झाला आहे पुढे झाला आहे वगैरे अशी सांगताय. त्याच्यामुळे त्याच्याची एक विचारणा करायला आलो. दुसरं इथे जे प्रकल्पग्रस्तांचे प्रॉब्लेम आहे, काही प्रकल्पग्रस्त जे होते ते मयत झाले, प्रशिक्षणार्थी असताना मयत झाले, त्यांच्या बाबतीत ते निर्णयच घेत नाही. ज्यांनी हेड ऑफिसला कळवायला पाहिजे होतं ते कलेक्टर ऑफिसला कळवून ठेवलं की यांचे सर्टिफिकेट ट्रान्सफर होतात का नाही होतात, ते पण सगळं घोळ करून ठेवलेलं आहे. ते आता कलेक्टर साहेबांशी बोललो, उद्या तिथं माणूस जाऊन ते प्रकरण स्वागत नाही, म्हणजे लहान लहान गोष्टीसाठी विनाकारण वर्षभर थांबवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी. तसेच PAPची अजून दुसरी जवळपास आमच्या 90 लोकांचा प्रॉब्लेम आहे. जी 90 लोक घ्यायला पाहिजे ती घेतली. काही दिवसांपूर्वीच प्रभाकर सोनवणे यांनी मुंबईला मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्येही आता पाहिलं तर सगळं गोलमाल उत्तर आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही इथे बैठक बोलवलेली आहे. त्याच्या संबंधामध्ये हेड ऑफिसमध्ये बोलून काहीतरी निर्णय लावता आला. गेले 4 तासापासून बैठक सुरू आहे. मला अपेक्षा आहे ज्या निर्णय त्याच्यात काहीतरी होईल. तिथे जेवण मिळून कोणी जाण्यामागून झोपून होता सगळ्यांना.